फोटोसिंथेसिस. बघा बाळांनो, आज आपण 12वा धडा बघणार आहोत. धड्याचं नाव आहे फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस हा टॉपिक तुम्ही 10वीलाही थोडासा बघितलेला आहे. आता थोडासा आपण 11वीतही बघणार आहोत. आता ह्या फोटोसिंथेसिसमध्ये कुठलाही टॉपिक तुमचा डिलीट झालेला नाही. इन दिस फोटोसिंथेसिस नो point or no topic has been deleted. Complete topic is there and this topic have the weightage of 7 marks. आता 7 मार्काचा ह्याला वेटेज आहे. आता फोटोसिंथेसिस म्हणजे नेमकं काय आहे? या फोटोसिंथेसिस, फोटो म्हणजे लाईट आणि सिंथेसिस म्हणजे लाईट हॅज बीन सिंथेसाइज्ड इन द प्लांट विच इज डन बाय द हेल्प ऑफ द क्लोरोफिल पिगमेंट. आता नेमकं फोटोसिंथेसिस म्हणजे नेमकं काय होतं? तर इफ यू टेक द प्लांट, आपण पान काढलं, ह्या पानामध्ये काय आहे? इन दिस लीफ देयर आर डिफरंट पिगमेंट्स आर प्रेझेंट. ह्या पानामध्ये वेगवेगळे पिगमेंट्स असतात. मग ह्या पिगमेंट्स कुठल्या कुठल्या असतात? तर क्लोरोफिल असतं, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन, झॅन्थोफिल, असे वेगवेगळे पिगमेंट्स असतात. मग हे जे पिगमेंट्स आहेत, दिस पिगमेंट विच इज गोइंग टू बी हॅव द कार्बोहायड्रेट. ह्या पिगमेंटमध्ये काय होत असतं? तर सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश आहे, ह्या सूर्यप्रकाशापासून जे काही होतं हे जे सगळे काय आहेत? कार्बोहायड्रेट्स आहेत. दिस कार्बोहायड्रेट विच इज गोइंग टू बी सिंथेसाइज्ड इन दिस पिगमेंट अँड दिस पिगमेंट व्हेन दिस एनर्जी इज ट्रॅप्ड, हे सूर्यप्रकाशापासून जी काही एनर्जी येणार आहे, ही एनर्जी कुठे ट्रॅप होणार आहे? इन दिस पिगमेंट्स. आणि ह्या पिगमेंट्समध्ये हे वेगवेगळे प्रकारचे पिगमेंट्स आहेत. मग हे जेव्हा एनर्जी ट्रॅप होते ह्या पिगमेंटमध्ये, तर ह्या वेळेला ह्याच्यातून काय बाहेर पडत असतं? तर वॉटर अँड ऑक्सिजन मॉलिक्यूल. मग हे जी सगळी प्रक्रिया होत असते, द कार्बोहायड्रेट, द सिंथेसिस ऑफ कार्बोहायड्रेट. बघा या पानामध्ये काय होतं? कार्बोहायड्रेट सिंथेसिस होतं, म्हणजे ग्लुकोज मॉलिक्यूल हा सिंथेसाइज होतो विथ द मटेरियल लाईक कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. कारण ह्याच्यातून काय होत आहे? CO2 असतो, तो आत घेतला जातो. आपण ज्याला हे करतो CO2, तो पाण्यामध्ये घेतला जातो, ऑक्सिजन हे बाहेर पडलं जातं. मग ज्या वेळेला कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोज मॉलिक्यूल असतो, दॅट इट शुड बी ब्रोकन इन टू द सिम्पल फॉर्म. आणखी त्या वेळेला त्याच्यामधला जो CO2 अँड वॉटर आहे, तो काय होतो? इट ट्रॅप दिस एनर्जी. ही एनर्जी काय होते? सनलाईटची ट्रॅप केली जाते या क्लोरोफिल पिगमेंटमध्ये आणि त्या वेळेला त्याच्यातून बाहेर काय पडतं? वॉटर अँड ऑक्सिजन. आणि ह्या प्रकाराला आपण काय म्हणतो? फोटोसिंथेसिस. आता इथे मी फोटोसिंथेसिसची डेफिनेशन लिहिलेली आहे. बघा काय? द सिंथेसिस ऑफ कार्बोहायड्रेट. काय? जे कार्बोहायड्रेट आहे ज्याला आपण काय म्हणतो? ग्लुकोज. दिस ग्लुकोज फॉर्म इनऑर्गॅनिक मटेरियल. या ग्लुकोज मध्ये काय? इनऑर्गॅनिक मटेरियल, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. हे जे कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर आहे, जे आपण हे करतोय, सोडतो बाहेर, ते आपण काय करतो? दिस इज गोइंग टू बी ट्रॅप्ड बाय दिस एनर्जी. या सूर्याच्या ह्याला ते एनर्जी ट्रॅप होते. कशात होते? तर क्लोरोफिल पिगमेंटमध्ये. आणि त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? फोटोसिंथेसिस. हे झालं तुमची फोटोसिंथेसिसची डेफिनेशन. आता फोटोसिंथेसिस नेमकं काय आहे? कशात होत असेल? तर इट इज अ युनिक प्रोसेस. आता युनिक प्रोसेस ही काय आहे? इट इज द युनिक प्रोसेस इन प्लांट्स. प्लांट्स मध्ये काय आहे? युनिक प्रोसेस आहे. आणि ह्याचं रिएक्शन काय येईल? तर 6CO2 plus 12 H2O in presence of sunlight and chlorophyll. It gives out the glucose molecule plus it gives out water and oxygen molecule has been evolved. This complete process is called as photosynthesis. बघा काय म्हटलेलं आहे? कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर हे काय होणार आहे? त्या पानामध्ये क्लोरोफिल मध्ये सनलाईटचे ह्यानं ट्रॅप होणार
and it's going to give out or release the formation of glucose, water and oxygen has been evolved. This process is called as photosynthesis. आता हे अख्ख्या ऑल ओव्हर द एटमॉस्फियर सगळ्या ह्याच्यात हे काय होतंय, ऑल द प्लांट्स कंडक्टिंग दिस फोटोसिंथेटिक पिगमेंट. म्हणून आपल्याला काय म्हटलंय, इट इज द युनिक प्रोसेस इन ऑल द प्लांट्स. आता हे झालं आपण प्लांट्स मध्ये बघितलं, पण एटमॉस्फियर मध्ये this CO2 is 0.03%. CO2 is present. Atmosphere मध्ये किती आहे, 0.03% of the carbon dioxide by volume. By volume किती आहे, 0.03%. आता आपल्याला दिसतं की एटमॉस्फियर मध्ये एकदम छोटंसं आहे, पण ह्या 0.03 मध्ये सुद्धा इट इज गोइंग टू कन्वर्ट 20 to 100 billion ton of the कार्बन डायऑक्साइड. या छोट्याशा एटमॉस्फियर मध्ये किती तयार होतात, तर 22 बिलियन टन्स CO2 हा तयार होत असतो. आता हे झालं आपल्या एटमॉस्फियर मध्ये. आता त्याप्रमाणेच आपण ओशन मध्ये बघितलं, इन द ओशन इट इज 50 टाइम्स डबल. Ocean is having 50 times more than the atmospheric and it is going to be dissolved in the form of gases and oxides. तो कशात डिसॉल्व होतो, 50 टाइम्स झालेला, तर गॅस मध्ये आणि ऑक्साइड्स मध्ये तो डिसॉल्व. These are the some characters present in the photosynthesis. Now next part I am going to tell what is the structure of the chloroplast. Chloroplast मधला स्ट्रक्चर काय आहे, what is present in the structure of the chloroplast. Chloroplast मधला काय पार्ट्स आहेत, तर in this chloroplast where it is present, कुठे आहे, it is present in the mesophyll cell of the plant body. Mesophyll cell of the plant body. आपण काय घेतोय, क्लोरोप्लास्टचा स्ट्रक्चर बघतोय. तर क्लोरोप्लास्ट मधला पहिला पॉइंट काय आहे, इट इज प्रेझेंट इन द मेसोफिल सेल ऑफ द प्लांट्स. सेकंड, this chloroplast it is well differentiated into the different types. It is having various shapes. त्याला वेगवेगळे शेप्स आहेत, various shapes are present. म्हणजे क्लोरोप्लास्ट एका शेप मध्ये वेरियस शेप मध्ये आहे, तो डिस्क आहे, स्पेरिकल आहे, वेगवेगळ्या शेप मध्ये आपल्याला chloroplast दिसतो, depend upon the plant. Now this chloroplast, it is having a different parts. First part, it is called as peristomium. Sorry, spelling व्यवस्थित लिहिते, peristomium. म्हणजे क्लोरोप्लास्ट मधला जो पहिला पार्ट आहे त्याला काय म्हणणार आहोत, तुम्ही स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट काढलेला आहे. तर पहिला पार्ट आहे प्रीस्टोमियम. दिस प्रीस्टोमियम इट कंसिस्ट ऑफ टू लेयर्स. इट कंसिस्ट ऑफ टू लेयर्स. फर्स्ट इज आउटर मेम्ब्रेन and second is inner membrane. म्हणजे हा तुमचा काय झाला, आउटर मेम्ब्रेन आणि हा तुमचा इनर मेम्ब्रेन. या दोन्हीला मिळून काय म्हणतो आपण, प्रीस्टोमियम. And this outer membrane and inner membrane, peristomium, it is made up of phospholipid molecules. आता ह्या peristomium नंतर it have the middle colorless structure fluid is present in this of the lipid molecule. ह्या outer membrane and inner membrane च्या मध्ये जी स्पेस आहे, intracellular space is present between the outer membrane and
इनर मेम्ब्रेन. प्रीस्टोमियम नंतर दुसरा पार्ट आहे तुमचा स्ट्रोमा. किंवा ह्या स्ट्रोमाला आपण म्हणतो मॅट्रिक्स. स्ट्रोमा किंवा मॅट्रिक्स. नाउ दिस स्ट्रोमा और मॅट्रिक्स म्हणजे हे जे सगळा पार्ट आहे, हा जो पार्ट आहे हा काय तुमचा स्ट्रोमा आहे. दिस स्ट्रोमा इज अ कलरलेस फ्लुइड लाइक स्ट्रक्चर. कलरलेस स्ट्रक्चर आहे. इन दिस स्ट्रोमा, ह्या स्ट्रोमा मध्ये काय काय आहे तर इन दिस स्ट्रोमा इट कन्सिस्ट ऑफ एन एन्झाइम. ह्या स्ट्रोमा मध्ये एन्झाइम आहे. दिस एन्झाइम is needed for the photosynthesis process which is known as rubiscope. आपण पुढच्या लेक्चर जे सायकल करणार आहोत त्याला तुम्हाला रुबिस्कोप काय आहे हे लक्षात येईल. पण एक लक्षात ठेवा कुठे असतो तर मॅट्रिक्स मध्ये काय आहे एन्झाइम which is needed for the photosynthesis which is called as rubiscope. ह्या एन्झाइम बरोबर वेगवेगळे पिगमेंट्स त्याच्यात प्रेझेंट असतात. पिगमेंट्स नंतर इट कन्सिस्ट ऑफ अ क्लोरोप्लास्ट, DNA and RNA. याच्यामध्ये काय आहे तर फ्लुइड मध्ये वी हॅव द क्लोरोप्लास्ट, DNA आणि RNA. आणि तिसरा पार्ट इट कन्सिस्ट ऑफ एन राइबोझोम. म्हणजे काय आहे अजून राइबोझोम आहे. and in this fluid again there is one part, third part which is consist of a grana. काय म्हणतो आपण ग्रॅना म्हणतो. ह्याच्यात स्ट्रोमा मध्ये तिसरा जो भाग आहे म्हणजे आपला क्लोरोप्लास्ट मी 3 ह्याच्यात डिवाइड केलेला आहे. प्रीस्टोमियम, स्ट्रोमा आणि ग्रॅना. प्रीस्टोमियम मध्ये 2 लेयर्स सांगितले, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन. हे दोन्ही मिळून होतात प्रीस्टोमियम. अँड दिस प्रीस्टोमियम मध्ये मध्ये काय इंट्रासेल्युलर स्पेस इज प्रेझेंट. नेक्स्ट इज द स्ट्रोमा और मॅट्रिक्स. दिस स्ट्रोमा इट इज अ कलरलेस फ्लुइड which consists of an enzyme called as rubiscope. It also consists of a chlorophyll, chloroplast, DNA and RNA and ribosomes. Next is the grana and singular it is called as granum. Single असेल तर आपण त्याला granum म्हणतो. And this granum it consists of, आता या granum मध्ये नेमकं काय आहे तर it is having a disc like structure. म्हणजे ग्रॅनम कसा दिसणार आपल्याला डिस्क लाइक. आपण पैसे घेतले तर एकावर एक कसे आपण पैसे ठेवतो लाइक अ स्टॉक ऑफ द कॉइन. म्हणजे हे आपल्याला कसं दिसणार आहे स्टॉक ऑफ द कॉइन. दिस स्टॉक ऑफ द कॉइन इट इज कॉल्ड एज थायलॉइड कॉइन. काय म्हणतो आपण थायलॉइड. म्हणजे या ग्रॅनम मध्ये सिंग्युलर दिस ग्रॅनम और स्टॉक इज कॉल्ड एज थायलॉइड. म्हणजे हा पार्ट काय आहे तुमचा थायलॉइड आहे. आणि या थायलॉइड मध्ये काय असतात ग्रॅनम असतात. आणि या ग्रॅनम मध्ये इन दिस ग्रॅनम इट कन्सिस्ट ऑफ क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन आणि झॅन्थोफिल पिगमेंट्स. मी मगाशी सांगितलं होतं प्लांट्स मध्ये हे वेगवेगळे पिगमेंट्स असतात. ते कुठे प्रेझेंट असतात इन दिस सॅक लाइक स्ट्रक्चर. पैशाच्या मधला जो भाग आहे सॅक आहे त्या सॅक मध्ये इथं वेगवेगळे काय असतात तुमचे पिगमेंट्स प्रेझेंट असतात. दिस आर द स्ट्रक्चर. आणि हा ग्रॅनम मधला जो पार्ट आहे विच इज हेल्पफुल फॉर द कन्वर्शन ऑफ ATP एनर्जी अँड NADP टू H2 एनर्जी. हियर वी कंप्लीटेड द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. आधी मी काय घेतलं डेफिनेशन घेतली, काही कॅरेक्टर्स घेतले. ॲटमॉस्फिअर मध्ये किती आहेत तर ॲटमॉस्फिअर मध्ये 0.03% कार्बन डायऑक्साईड बाय व्हॉल्यूम आहे. छोटंसं असला तरी त्याच्यात 2200 बिलियन टन्स आपल्याला काय दिसतात कार्बन डायऑक्साईड हा दिसतो. ओशन मध्ये किती आहे 50 टाइम्स मोर दॅन दॅट ॲटमॉस्फिअर.
आता हे झालं तुमचं प्लांटमध्ये 70 टाइम्स मोर, झाडांमध्ये 70% आहे. आता त्याप्रमाणेच मग तो कॅरेक्टर झाल्यानंतर हे सगळं आपल्याला कशात दिसणार आहे? इट इज प्रेझेंट इन द प्लांट. म्हणून आपण प्लांटला काय म्हटलंय? इज अ युनिक प्रोसेस प्रेझेंट इन द प्लांट ऑल ओव्हर द ॲटमॉस्फिअर. कुठला प्रोसेस आहे? फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस कशात होतं? क्लोरोप्लास्ट. मग मी ते स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट घेतला. क्लोरोप्लास्ट मी किती ह्याच्यात डिवाइड केले? 3 ह्याच्यात. पहिला प्रिस्टोमियम, दुसरा स्ट्रोमा आणि तिसरा ग्रॅना. स्ट्रोमा मी काय सांगितलं? इट इज डिवाइडेड इन 2 मेम्ब्रेन, आउटर अँड इनर. इन बिटवीन इट इज हॅव्हिंग इंट्रासेल्युलर स्पेस. नंतरचा भाग घेतलेला आहे स्ट्रोमा किंवा त्याला दुसरा आपण म्हणतो मॅट्रिक्स, विच इज अ कलरलेस फ्लुइड लाईक स्ट्रक्चर. मग ह्या स्ट्रोमामध्ये काय काय आहे? तर रुबिस्को एन्झाइम आहे, परत आपल्याला DNA आहे, रायबोझोम्स आहेत. आता त्यानंतर आपण घेतला ग्रॅना. ग्रॅना काय आहे? तर डिस्क लाईक स्ट्रक्चर, डिस्कॉइडल लाईक शेप लाईक स्ट्रक्चर. दिस डिस्कॉइडल शेप इज कॉल्ड एज थायलॉइड. आता ह्या थायलॉइडमध्ये इट इज कनेक्टेड. इथं थायलॉइड आहे तर इकडेही थायलॉइड आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये एक कनेक्शन आहे. दिस कनेक्शन इज कॉल्ड एज लॅमेला. त्याला काय म्हणतो? लॅमेला किंवा इंटरसेल्युलर लॅमेला. पण ते सेलच्या आत भाग आहे म्हणून त्याला आपण इंट्रासेल्युलर लॅमेला किंवा नुसता लॅमेला म्हणतो. आता ह्या थायलॉइडमध्ये डिस्क असल्यामुळे त्याच्यामध्ये प्लुरल असेल तर आपण ग्रॅना, सिंग्युलर असेल तर ग्रॅनम. आणि या ग्रॅनममध्ये काय आहे? तर क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन आणि झॅन्थोफिल. आता ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू व्हेरी मच.